महाशिवरात्रीनिमित्त मी आमच्या जुन्नर शहरात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी म्हटलं चला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आमच्या या जुन्नर शहराचे जे वैशिष्ट्य आहे ते सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना मला या निमित्ताने दाखवता येईल म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे। तर जसे आपल्या पूर्ण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे शंकराची मंदिरं, तसंच आमच्या जुन्नरला सुद्धा 12 ज्योतिर्लिंग आहेत। तर पहा, कुकडी नदीच्या तीरावर वसलेले हे जुन्नरच्या उत्तर बाजूला असणार उत्तरेश्वर, म्हणूनच कदाचित या मंदिराला उत्तरेश्वर मंदिर असं म्हणतात। छान असा नदीचा निसर्गरम्य परिसर इथे आहे। यानंतर हे जे दुसरं मंदिर आहे ते आहे पाताळेश्वर। तर खूप छान आणि अगदी ऐतिहासिक वारसा असलेलं हे मंदिर आहे। इथं या दिवशी महाशिवरात्री दिवशी एक यात्रेचं स्वरूप येतं। आजूबाजूला शेती आहे पहा, जे विविध म्हणजे मिठाई असेल, यानंतर खेळणी, उपयोगी घरात उपयोगी वस्तू यांचे सुद्धा इकडे दुकानं भरतात, कारण खूप लांबून लांबून लोक दर्शनाला येतात। या मंदिराचं नाव पाताळेश्वर का आहे? कारण हे मंदिर जमिनीच्या आतमध्ये आहे, जमिनीच्या वरती नाही। आणि खूप छान असं हे ऐतिहासिक मंदिर आहे। मला इथे यायला फार आवडतं। इथे कीर्तन सोहळा असतो, इथे बाजूला कीर्तन चाललेले दिसते आणि इथे मात्र दर्शनासाठी आपल्याला रांगेत उभं राहावं लागतं, कारण गर्दी असते इथे भाविकांची। पंचलिंग मंदिराला एक आणि इथे अशा 2 ठिकाणी गर्दी असते, बाकी ठिकाणी जास्त गर्दी नसते। तर ही पहा, मंदिरामध्ये जाण्यासाठी रांग लागलेली आहे आणि आजूबाजूला इतर देवतांच्या सुद्धा मूर्ती आहेत। हे बाहेर नंदीचं दर्शन आपण घेतोय आणि मंदिरात जाण्यासाठी आतमध्ये जमिनीत मंदिर असल्यामुळे खालच्या बाजूला उतरते असे 2 जिने आहेत। हे पहा, हे जे दिसतंय हे मंदिराचा कळसाप्रमाणे तुम्हाला बाजूला दिसते आणि आता आपण या छोट्याशा जिन्याने आतमध्ये जाणार आहोत। आतमध्ये लाईटची व्यवस्था आहे आणि खूप छोटासा जिना आहे यायला जायला, तरीही अगदी भाविक व्यवस्थितपणे दर्शन घेतात। म्हणजे एका साईडनी येतात, एका साईडनी जातात। आतमध्ये त्यांची माणसं सुद्धा असतात की दर्शन सगळ्यांचं व्यवस्थित व्हावं म्हणून। तर आपण आता आज चाललोय पाताळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। अतिशय पुरातन असा वारसा लाभलेलं आमचं हे शहर आणि त्याचे हे खूप छान असं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे। पहा, आपण जमिनीच्या आतमध्ये आलेलो आहे। अजून एक छोटासा जिना आणि मग आपल्याला देवाचं दर्शन होईल। तर महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भरपूर गर्दी असते, त्याच्यामुळे दर्शनासाठी रांग असते। पहा, आतमध्ये अखंड शंकराचा जप चालू आहे, मंत्रांचा जप चालू आहे आणि पटापट दर्शन घ्यावं लागतं, कारण खूप जणांना दर्शन घ्यायचं असतं। त्यामुळे पटकन हे पाताळेश्वराचं दर्शन घेऊन आपण पुढच्या ठिकाणी जाणार आहोत। आता मी बाहेर आली आहे मंदिरातून। पहा, मंदिराच्या बाजूला सत्यनारायणाचं सुद्धा मंदिर आहे, म्हणजे इतर देवदेवतांची मंदिर आहेत। असं यात्रेचं स्वरूप असलेलं हे पाताळेश्वर। आता जुन्नर जो शिवनेरी किल्ला आहे त्याच्या बाजूला असलेलं जे मंदिर आहे ते आहे पंचलिंग मंदिर। इथे सुद्धा दर्शनासाठी आपल्याला रांगेत उभं राहावं लागणार आहे, कारण खूप जण इथे येतात लांबून लांबून। पहा, प्रसादासाठी इथे पेढे वगैरे सुद्धा विकायला आहेत। ह्या ज्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे म्हणजे इथे पहा, आतमध्ये मंदिराचं जे शिवलिंग आहे ते असं वरच्या बाजूला नाही तर आतमध्ये लिंग आहेत, पिंडीत आतमध्ये हात वगैरे घालून मग ती लिंग आपल्याला हाताला स्पर्श होतो। 5 लिंग आहेत म्हणून यांना पंचलिंग म्हणतात। इथे मंदिराच्या बाहेर तळ आहे, त्याच्यामध्ये मासे आणि कासव आहेत। इथे पहा, इथे पाण्याचा अखंड प्रवाह नंदीच्या तोंडातून येत असतो आणि मग इथं टाक्यांमधून पलीकडच्या बाजूला सुद्धा हे पाणी सोडलं जातं आणि हे सुद्धा मंदिर खूप पुरातन आहे। पंचलिंग असं नाव का पडले? कारण 5 लिंग आहेत आणि ती अशी वरच्या बाजूला नाही तर पिंडीत आतमध्ये हात घातल्यानंतर आपल्याला ती लागतात। पण शिवरात्रीच्या दिवशी मात्र आपल्याला असं दर्शन घेता येत नाही, त्यासाठी इतर वेळेला कधीतरी यावं लागेल। दर्शनाला बरीच गर्दी असल्यामुळे आज आपण बाहेरूनच असं लांबून म्हणजे आतमध्ये हात पिंडीत न घालता आपण याचं दर्शन घेऊ शकतो। तर इथे सुद्धा छोटासा दरवाजा आणि पहा, पटापट सगळ्यांनी दर्शन घेऊन बाहेर यावं लागतं, प्रत्येकालाच दर्शन घ्यायचं असतं। तर हे शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला असलेलं आहे पंचलिंग मंदिर। पहा, आतमध्ये तिथे 5 पिंडी आहेत। हे मंदिरातून बाहेर येण्यासाठी छोटासा रस्ता आहे, मंदिराचा छान असा कळस। पुढे आहे ते म्हणजे कल्याणपेठच्या बाजूला असलेलं रामेश्वर, हे एक छोटंसं मंदिर हे सुद्धा खूप छोटं आहे, अगदी वाकून आतमध्ये एकच व्यक्ती जाऊ शकते असं हे रामेश्वर मंदिर आहे। यानंतर पुढे कल्याणपेठेतीलच
जगदीश्वर मंदिर, रविवार पेठ म्हणतात या बाजूला. तर हे जगदीश्वर मंदिर आहे. हे सुद्धा खूप पुरातन असं मंदिर आहे. शिवलिंगावर अखंड दूध आणि पाण्याचा अभिषेक हे करत असतात भाविक लोक. मंदिराची सजावट खूप छान केलेली आहे. सगळ्या ठिकाणी प्रसादाची सोय आहे. मी खूप मोठा व्हिडिओ याचा बनवलेला नाही, छोटाच व्हिडिओ बनवलाय. यानंतर हे जे पुढचं मंदिर आहे ते आहे नर्मदेश्वराचं. रविवार पेठेत असणार हे नर्मदेश्वराचं मंदिर आहे. यानंतर आपण आलोय अमृतेश्वर मंदिरामध्ये. हे सुद्धा अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. अमृतेश्वर असं नाव आहे. महाजन आळीच्या बाजूला असलेलं हे मंदिर आहे. यानंतर आपण पुढच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. ते आहे नागेश्वराचं मंदिर. हे सुद्धा अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेलं आमचं हे जुन्नर शहर आणि येथील ही 12 ज्योतिर्लिंग हे खरंच एक खूप खास असं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. पहा, मी अर्णवच्या हातामध्ये मोबाईल दिला आहे आणि पिशवीमध्ये आणलेली फुलं आणि बेलपत्र वाहून मी सुद्धा दर्शन घेत आहे. यानंतर पुढचं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर ते म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर. अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे लाकडी खांब आहेत ते अतिशय कोरीव आहे. इथलं सभामंडपसुद्धा खूप छान असं कोरीव आहे. खूप प्राचीन असं हे मंदिर आहे. यानंतर पुढे आहे ते म्हणजे ब्राह्मण बुधवार पेठेमधील गिरिजेश्वर मंदिरात आपण आलोय. पुरातन मंदिराचं थोडासा जीर्णोद्धार केलेला आहे. गिरिजेश्वर मंदिर आहे हे. यानंतर पुढे आहे ते म्हणजे हे सुद्धा खूप प्राचीन मंदिर आहे, वैजनाथ मंदिर. जुन्या काळातील लाकडी बांधकामामध्ये असलेलं हे एक खूप छान असं मंदिर आहे. प्रत्येक ठिकाणी दर्शनाची खूप छान सोय केली आहे. छान रांगोळ्या काढलेल्या आहेत. बाहेर आपल्याला दिसते ते हनुमानाची मूर्ती आहे. आता आपण वैजनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतोय. पहा, खूप प्राचीन असं हे मंदिर आहे. यानंतर शेवटचं जे मंदिर आहे ते म्हणजे जुनी वेस जी आहे तिथलं हे मंदिर सूर्यकुंड. तर इथे एक पाण्याचा कुंड आहे, त्यामुळे या मंदिराचं नाव सूर्यकुंड असं आहे. तर मंदिराचं बांधकाम नवीन केलेलं आहे. मंदिर खूप प्राचीन आहे, परंतु सध्या व्यवस्थित इथं काम चालू आहे. खूप छान अशी सजावट केलेली आहे. 12वं ज्योतिर्लिंग हे याचं नाव आहे सूर्यकुंड. तर आतमध्ये जाऊन आता आपण दर्शन घेऊयात. जिथं पिंडीवरून पाणी खाली जात आहे त्याच्या बाजूलाच तो कुंड आहे. अतिशय खोल आहे, विहिरीसारखं म्हणजे बांधलेलं आहे. त्याला सूर्यकुंड म्हणतात, म्हणून या मंदिराचं नाव सूर्यकुंड आहे. तर अशा प्रकारे ऐतिहासिक वारसा लाभलेलं आमचं हे जुन्नर शहर. इथे पाहण्यासारखं खूप आहे, म्हणजे खूप लेणी आहेत. सातवाहन काळातील लेण्याद्री असेल, यानंतर शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला लेणी आहेत, अंबिका लेणी आहेत. यानंतर नाणेघाट आहे जो पुरातन व्यापारी मार्ग होता. असं खूप वैशिष्ट्यपूर्ण असं हे आमचं शहर आहे. आणि त्याचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य की इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत, म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही जर कधी जुन्नरला आला तर तुम्हाला आवडलेल्या ठिकाणी नक्कीच अवश्य भेट द्या. चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.